घसरत घसरत दुधाचे दर 39 रुपयाहून आता 26 रुपयापर्यंत त्या ठिकाणी आले। जिल्हा सहकारी दूध संघाचा आज 3-5 फॅट आणि 8-5 एसएनएफचा दर 26 रुपये आहे। खाजगीवाले देखील 27, 28, 29 रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर देत आहेत। जुलै महिन्यामध्ये सरकारने जो काही शासन निर्णय पारित केला होता तो शासन निर्णय म्हणजे खऱ्या अर्थानं कायदा आहे आणि त्या कायद्याचं पालन या सर्व सहकारी दूध संघांनी आणि खाजगी संघांनी करणं गरजेचं होतं। परंतु पावडर आणि बटरचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कमी झाले, याचं कारण सांगून या लोकांनी त्या ठिकाणी बाजारभाव कमी करायला सुरुवात केलेली आहे। आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की आपण सर्व जनावरं पाळणारी मंडळी आहात। आपण गायी जरी पाळल्या तरी गायी काय 12 महिने दूध देत नाही। तसं पाहिलं तर तिचा पृष्ठकाळ हा 3 ते 4 महिन्याच्या पुढे नसतो। त्यानंतर भाकड काळामध्ये सुद्धा आपल्याला त्या जनावरांची निगा, त्याची देखभाल, त्याची काळजी घेणं, त्याला चारा असेल, पशुखाद्य असेल ते पुरवणं गरजेचं असतं। म्हणून शासनाचं जे राहुरी कृषी विद्यापीठ आहे, या कृषी विद्यापीठातील जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी याच्यावरती अभ्यास केला आणि एक गायीचा जो काही वेताचा फरक असतो, म्हणजे गायी ज्या दिवशी गाभण राहते आणि पुन्हा परत गाभण राहते तो मधला जो पिरियड असतो त्याचा अभ्यास करून त्यांनी दुधाचा उत्पादन खर्च त्या ठिकाणी काढलेला आहे। हे शासनाचा कृषी विद्यापीठाचा उत्पादन खर्च आहे। 1 लिटरचा उत्पादन खर्च 42 ते 43 रुपये त्या ठिकाणी येतोय। मग मला सांगा, आज जर 26, 27, 28 रुपये दर घेऊन आज तोट्यामध्ये हा दूध व्यवसाय आपण कसा करायचा? खरं पाहिलं तर पिंपळगाव आणि आसपासच्या परिसरातील जी गावं आहेत किंवा हा तालुका असेल, खरं पाहिलं तर लोकांना असं काही जणांना वाटतंय की दुधाचं आंदोलन करून हा राज्यव्यापी प्रश्न आहे, पिंपळगावाच्या एका कोपऱ्यामध्ये आंदोलन करून काय होणार आहे? मी तुम्हाला एक सांगतो, आज माझी प्रकृती बरी नाही, माझाही अपघात झालेला असताना मी हे सगळा आटापिटा कशासाठी करतोय की माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता कामा नये। आणि काही मंडळी पाठीमागे पण चर्चा करतात, प्रभाकर पुढे, अरे प्रभाकर तुमच्या पुढे अशा जखमी अवस्थेत देखील मी तुमच्यासाठी या ठिकाणी झोकून देऊन काम करतोय। मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की आज मी एखादं आंदोलन हातामध्ये घेतलंय आणि मी कधी मागं हटलोय असं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडलेलं नाही। हा विषय कितीही गंभीर असू द्या, कितीही मोठा असू द्या, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही। गनिमी काव्याने छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या नीतीनं या ठिकाणी राज्यकर्त्यांना आणि हे संघवाले जे आहेत, खाजगीवाली सहकारी संघवाले जे डिडक्शनच्या नावाखाली फॅट एसएनएफला एका पॉइंटला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कपात करून शेतकऱ्यांची लूट करतायत आणि वाढीला मात्र कमी पैसे देऊन तुमच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार करतायत। राज्यकर्त्यांनी सुद्धा शासन निर्णय पारित करताना यामध्ये फॅट एसएनएफच्या या पॉइंटचा जो फरक आहे त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये केला नाही। त्याची पळवाट शोधून या खाजगी आणि सहकारी दूध संघांनी या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम चालू केलेलं आहे। आणि सरकारने सुद्धा आज जवळजवळ 5वा महिना चालू आहे, शासन निर्णय पारित करून 5वा महिना चालू आहे। 3 महिन्यानंतर सरकार आणि त्या ठिकाणी असलेली समिती त्याचा आढावा घेणार होती, परंतु सरकारने 3 महिने नाही 5वा महिना चालू झाला तरी सुद्धा या शासन निर्णयाच्या बाबत कुठल्याही प्रकारचा आढावा घेतलेला नाही। म्हणजे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। सरकारने सुद्धा या ठिकाणी डोळेझाक केलेले आहे, मुक्याचं आणि बहिऱ्याचं सोंग घेतलेलं आहे आणि या आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेलं आहे। मी तुम्हाला सांगतो, 1 लिटरचा जर उत्पादन खर्च 42 ते 43 रुपये असेल आणि आमच्या हातामध्ये 26, 27, 28 रुपये जर पडणार असतील तर मला सांगा, आपण ही जनावरं सांभाळायची कशी? आपलं कुटुंब कसं चालवायचं? आपला प्रपंच कसा चालवायचा? मी तुम्हाला सांगतो, दर महिन्याला पशुखाद्याचे दर वाढलेले आपण पाहताय, बाकी सगळ्या किमती वाढलेल्या आपण पाहतोय, परंतु शेतकऱ्याच्या मालाला मात्र भाव नाही। येणारा काळ सुद्धा खूप अडचणीचा आहे। यावर्षी अनेक ठिकाणी आपण टीव्हीवर पाहतो, बातम्या ऐकतो, आपण जरा नदीकाठची मंडळी आहे, परंतु दुष्काळी परिस्थिती आहे। जनावरांना चारा सुद्धा उपलब्ध होणार नाही, कडबा देखील उपलब्ध होणार नाही। या पुढच्या काळामध्ये उन्हाळ्याचा काळ येणार आहे, ही जनावरं कशा पद्धतीने सांभाळायची असा गंभीर प्रश्न आज तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आणि एवढा गंभीर प्रश्न असताना देखील
आपण जर बघ्याची भूमिका घेतली, आपण जर हालचाल केली नाही, आपण जर उठाव केला नाही, आपण जर काहीच भूमिका घेतली नाही आणि आपणही शांत राहिलो तर मग मात्र आपल्यावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत सापडल्याशिवाय आणि कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ज्या ठिकाणी आज आपण आत्महत्याच्या बातम्या ऐकतो शेतकऱ्यांच्या, उद्या ही वेळ सुद्धा आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, या पुढच्या काळामध्ये आपल्याला गंभीर भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल आणि या राज्यकर्त्यांना आणि या संघवाल्यांना देखील वठणीवर आणावं लागेल. मी तुम्हाला आज सांगतो, मी या ठिकाणी हार मानणारा कार्यकर्ता नाही. आज वडीलधारी मंडळी माझ्या समोर बऱ्यापैकी या ठिकाणी जमलेली आहे. खरं पाहिलं तर मी मगाशी सांगितलं तरुण पोरांनी याच्यामध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, तरुणांना देखील आपण एकत्र करू, परंतु भविष्य काळामध्ये हा संघर्ष आपल्याला तीव्र करावा लागेल, कारण ही आपल्या जगण्या मरण्याची लढाई आहे, आपल्या जीवन मरणाची लढाई आहे. अनेक समोर बसलेल्या मंडळींना माहिती आहे, दुधाचा पगार जर हातामध्ये आला नाही, 4 पैसे जर हातामध्ये राहिले नाही तर आपलं कुटुंब चालवणं आपल्याला अवघड होणार आहे, आपलं प्रपंच चालवणं आपल्याला अवघड होणार आहे, आपली जनावरं सांभाळणं आपलं अवघड होणार आहे. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर आहे. आम्ही कुठेतरी टाइमपास म्हणून या ठिकाणी आलेलो नाही. एक लक्षात घ्या, हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, याला कुठलंही राजकारण किंवा पक्षीय पार्श्वभूमी नाही. आम्ही कुणाही एका व्यक्तीला याच्यामध्ये दोषी धरत नाही. सरकार हे मायबाप असतं. आजच्या परिस्थितीमध्ये सरकारने भूमिका घेणं गरजेचं आहे. आमची भूमिका अशी आहे, 34 रुपयाचा जो शासन निर्णय सरकारने केलेला आहे त्याचा फेर आढावा सरकारने घ्यावा. अल्टिमेटम जो आहे, एक 10-12 दिवसामध्ये जो शासन निर्णय आहे त्याचा तुम्ही आढावा घ्या आणि उत्पादन खर्चा इतकी रक्कम सुद्धा जर सरकार आम्हाला देणार नसेल तर मग मात्र या ठिकाणी आम्हाला या पुढच्या काळामध्ये वेगळी भूमिका घ्यावी लागेल. वेळ प्रसंगी माझे पोलीस बांधव सकाळी मला नोटीस घेऊन भेटले होते. मी त्यांना देखील सांगितलं, प्रभाकर बांगर कुठल्याही गुन्ह्यांना आणि आंदोलनाला कधीच घाबरलेलं नाही. आम्हाला इथं उपाशी मारण्यापेक्षा आणि कर्जबाजारी होण्यापेक्षा जर सरकार आमची जबाबदारी घेणार असेल तर आम्ही आत बसायला देखील तयार आहोत. परंतु कायदा हातात घेण्याची चुकी होऊ देऊ नका. जर आमचा अंत जर पाहण्याचा कोणी प्रयत्न केला तर मग मात्र आम्ही या ठिकाणी माघार घेणार नाही आणि या शासन निर्णयाच्या संदर्भात आणि दुधाच्या दराच्या जो काही उत्पादन खर्च आहे याच्या संदर्भात सरकारने आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी. 10-12 दिवस आम्ही सरकारची वाट पाहू. आम्ही तुम्हाला मुदत देतोय आणि या 10-12 दिवसामध्ये आज जसं पिंपळगावमध्ये आपण एक छोटीशी सभा घेतली आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रबोधन केलंय. मी तुम्हाला सांगतो, सगळ्या गोष्टी होतात, अवघड कुठंही नाही, कुठलीही गोष्ट अवघड नाही. फक्त तुम्ही संख्येने एकत्र राहा, एक जीवाने राहा. सरकारला कसं वठणीवर आणायचं आणि तुमच्या पदरात कसं पाडून द्यायचं ही जबाबदारी आमच्यावर सोपा. पण तुम्ही जर गाया पाळून दूध धंदा करून फक्त लांबून मजा पाहणार असाल, घरात बसून मजा पाहणार असाल, आईचं कोणी आणून देणार नाही. या पुढच्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागेल, भांडावं लागेल. आणि मी तुम्हाला सांगतो, हे आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. आमच्या संघटना या शेतकऱ्यांच्या संघटना या शेतकऱ्यांसाठी झगडत असतात. सरकार कुणाचंही असू, आमचं काही वैयक्तिक कुणाशी भांडण नाही. परंतु जर आमच्या शेतकऱ्याला कोणी वाऱ्यावर सोडणार असेल आणि शेतकऱ्याला कोणी हलक्यात घेणार असेल आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देणार नसेल तर मग मात्र राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा इशारा तुमच्या साक्षीने मी या ठिकाणी देतो. यानंतर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शासनाच्या विरोधामध्ये आणि आपल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपण घोषणा देणार आहोत आणि शांततेच्या मार्गाने हे आंदोलन या ठिकाणी आपण संपवणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांचा पाठिंबा या ठिकाणी गृहीत आहे. मुंबईला ज्या वेळेला जायचा दिवस ठरेल त्या दिवशी आपल्याला कळवलं जाईल. ज्या ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी यायचंय त्यांनी, मी तुम्हाला सांगतो, मुंबईला जायला फार खर्च येत नाही. आता 4 चाकी गाड्या सुद्धा बऱ्याच मंडळींकडे आहे. आपल्यापैकीच कार्यकर्त्याची गाडी घेतली, घरून भाकरी बांधून घेतली आणि एक पाण्याचा जार गाडीमध्ये टाकला तर तुम्हाला सांगतो गाडीला इंधनाच्या पलीकडे जास्त खर्च येत नाही. मोठ्या संख्येनं आपण मुंबईच्या दिशेने जाऊ. आणि जर सरकार आपल्याला हलक्यात घेत असेल, दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर सरकारला कसं वाकवायचं आणि कसा निर्णय घ्यायला लावायचा ती रणनीती आपण भविष्य काळामध्ये ठरवू. आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. जी दर्दी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मी सलाम करतो. या पुढच्या काळामध्ये असंच एक जीवाने राहा.
आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रुपये भाव 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. विकास 40 रुपये बाजार भाव, मिळालाच पाहिजे, 40 रुपये बाजार भाव. मिळालाच पाहिजे. शिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. काय खाली मुंडकं वर पाय, या सरकारचं करायचं काय. खाली मुंडकं वर पाय. शेतकरी एकजुटीचा. धन्यवाद. चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा. फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत. मुख्य शाखा मुंजावा चौक, ओतूर. संपर्क क्रमांक 9890 25 63 45. शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय, नाशिक रोड, आळेफाटा. संपर्क क्रमांक 89 56 36 36 37. चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.